बिबट्याचा वावर हा रत्नागिरी शहरातील भरवस्तीमध्ये सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। परवा रात्री 1च्या सुमारास या CCTVमध्ये जो बिबट्या आहे तो कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला पाहायला मिळतो आहे। संदेश कलंगुटकर यांचं हे घर आहे आणि त्यांना रात्री कुत्रा भुंकण्याचे आवाज ऐकू आले आणि त्यामुळे त्यांना संशय आला की काहीतरी वेगळं घडतंय आणि त्याचमुळे त्यांनी CCTV चेक केला आणि CCTV चेक केल्यानंतर या ठिकाणी अभ्युदयनगर नरहर वसाहतीमध्ये याच ठिकाणी हा जो पुढचा भाग दिसतो आहे याच ठिकाणी बिबट्या धावत येतानाचा CCTV जो आहे तो या ठिकाणी समोर आलेला पाहायला मिळतो आहे। कुत्रे का आवडतात याच्या क्युरिओसिटीनं संदेश कलंगुटकर जे आहेत त्यांनी हा CCTV चेक केला आणि त्यानंतर रत्नागिरी शहरातल्या या भरवस्तीमधल्या भागामध्ये हा बिबट्या या ठिकाणी आल्याचं समोर आलेलं आहे। यानंतर सध्या वनविभागाची टीमसुद्धा या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी शहरातल्या भरवस्ती भागामध्ये हा बिबट्या आल्यामुळं वनविभागाची टीमसुद्धा रात्रीपासून या ठिकाणी गस्त घालते आहे। मात्र सध्या या बिबट्याच्या शहरातील वावरामुळं या ठिकाणचे नागरिकसुद्धा या ठिकाणी भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत। हाच जो स्पॉट आहे की या ठिकाणाहून बिबट्या समोर पळत आला आणि त्याच समोरच्या एका बोळामध्ये हा बिबट्या शिरल्याचं CCTVमध्ये स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। एकंदरीतच हा पूर्णपणे भरवस्तीतला आणि शहरामधला मध्यवस्तीतला हा एरिया म्हणायला लागेल, पण या ठिकाणी बिबट्या आला कुठून याचा शोध सध्या वनविभागाची टीम घेते आहे। मात्र नागरिक या ठिकाणचे जे आहेत ते भयभीत आहेत, त्यामुळे रात्री या ठिकाणाहून वावर करताना सुरक्षित आणि बिबट्या असू शकतो या अशा अनुषंगानं इथं वावर करावा अशी देखील आव्हान या ठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून नागरिकांना केलं गेलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।